आणि आजच्या या धकाधकीच्या विज्ञान युगात ग्रामीण भागामध्ये शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ह्या महत्त्वापायी आपल्या शाळेने हा उत्स्फूर्त असा कार्यक्रम दरवर्षी होतो आणि त्यामध्ये आपली जी मुलं आहेत ती स्वतः रानभाज्या एक आणतात आणि त्याचं प्रदर्शन आपल्याकडनं भरवलं जातं आणि त्याचं खूप अनन्यसाधारण या संपूर्ण ह्याच्यामध्ये विज्ञान युगात म्हणजे केमिकलच्या भाज्या खाण्याच्या गावठी एकदम म्हणजे नॅचरल ह्याचा कुठलाही त्रास होत नाही आणि ह्या भाज्या ज्या आहेत गावठी भाज्या ह्या अनादी कालापासून चालल्यात आणि ह्याचं खूप महत्त्व आहे हे आज या मुलांना पटलंय आणि मुलांचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद असा आहे एवढंच सांगतो। आमची शाळा श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या प्रशालेमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे रानभाज्या प्रदर्शन गावठी बाजार अशा प्रकारचा हा महोत्सव जो आहे तो भरवण्यात येतो। ऑर्गॅनिक बाजारामध्ये असणारी भाजी आणि गावामध्ये मिळणारी गावठी भाजी ही शरीरासाठी किती चांगली आहे हे पटवून देण्यासाठी विद्यार्थी त्याचं महत्त्व सांगतायत आणि गावामध्ये रानामध्ये असणारी जी भाजी जी आहे ती शरीराला किती प्रकारे कोणत्या प्रकारची जीवनसत्व जी आहे ती मिळवून देतात याचं महत्त्व सांगून सगळ्यांनी या गावठी भाज्या ज्या आहेत त्या खाव्यात या निमित्ताने आम्हाला सांगावं असं वाटतं। हातामध्ये आहे तो निरफणस आहे। सावंतवाडी कुडाळ सारख्या बाजारपेठेमध्ये आम्ही जातो तेव्हा याचीच किंमत जवळपास 100 ते 120च्या आसपास असते। हीच भाजी आपल्याला निरफणस ही त्या ठिकाणी 60 रुपयापर्यंत विद्यार्थी देतात आणि या 60 रुपयामध्ये देत असताना सुद्धा त्यांना ते सहज परवडते। आमचे विद्यार्थी दुर्मिळ अशा प्रकारची ज्या रानभाज्या आहेत त्या घेऊनही आल्या आहेत आणि विशेष म्हणजे याची रेसिपी पण काय आहे ही आमच्या विद्यार्थ्यांना माहीत आहे आणि ती भाजी विकत असताना त्याची रेसिपी कशी असावी त्याच्यामध्ये काय कोणकोणते अन्य कंटेंट घालावे ही सर्व माहिती ते विद्यार्थी देतात। त्यामुळे एकंदरीत मागच्या 4-5 वर्ष आमच्या शाळेमध्ये चाललेला हा उपक्रम आणि त्याची परिणिती म्हणजे आज विद्यार्थी उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आमच्या शाळेचे पटकारे सर जे आहेत यांनी यात आम्ही विशेष परिश्रम घेतलेला आहे। निश्चितच याचा फायदा होतोय। मुलं स्वतः इथं आलेले आहेत, त्यांनी दरफलक सुद्धा आणलेले आहेत आणि कमवा आणि शिकवा हे जे आहे जे गुण आहे त्यांच्यामध्ये रुजल्याचं आम्हाला दिसून येते। माझे नाव जान्हवी सीताराम परब, इयत्ता 6वी। माझ्या आईने इथे छान छान प्रकारच्या वेगवेगळ्या पदार्थ व भाज्या दिल्यात। हे अप्पे, हे दुधाचे वडे आणि हे खोबऱ्याची वडी आणि साखर आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वगैरे असताना त्याचे लाडू, हे मिठातले मिरचे व हे रानभाज्या आणि अशा प्रकारे सर्व मुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणल्यात छान छान बघायच्या। इकडनं कमवायला शिकायला आणि कळते आणि आपल्या आई बाबा व कुठे कुठे जाऊन कसा काम करवतात ते पण कळते आपल्याला। तर माझे नाव प्रज्ञा एशनेमळेकर, मी गावठी बाजार या भाग घेतला आहे। मी मोदक स्पेशल गावठी पीठ तसेच 10 रुपये मिळणारे आंबे, 20 रुपयाचा आंबा, खारे आंबे, चवळी, कुकडी तांदूळ, चणा डाळीचे लाडू, नाचणी, कुळीथ अशा वेगवेगळ्या पदार्थ आणले आहे। यातून आम्हाला असा संदेश मिळतो की शिका आणि विका। हो, बऱ्याच जणांनी माझं हे घेतलं, त्यांना आवडलं माझं प्रदर्शन, सगळ्यांनी घेतलं, थोडंच राहिलं आहे।